आज आमच्या घरी म्हणजे आमच्या घराच्या पुढे एक पोत्रा झाला होता आणि ते पैसे मागत होता. तसंच प्रत्येकाच्या घरी मागत होता. म्हणून माझी मंदा माऊ आलती. मंदा माऊनी 4 रुपये दिले. मी ते मंदा माऊला. मंदा माऊने गाडीवर जाऊन पोत्राला 4 रुपये दिले. मग डबल ते पोत्रा झाला आणि म्हणायला लागला पैसे द्या. आणि एक बाई होती ती ढोलक वाजवत होती आणि तसंच प्रत्येकाच्या घरी जाताना ती ढोलच वाजवत होती ढोलक. मग ते पोत्रास असा मारून घेत होता पण त्याला काही लागत नसतं. ते अगोदर असं गुंडाळून घेतो मग त्याला आणि हवेत वाजतं ते. पण आपल्याला काही लागत नाही. आपण कशी कला करतात डान्स करून रनिंग करून मग तसंच त्यांची ती कला दाखवतात. एकदा काय झालं मी गावाला गेलते. त्या गावाला पोत्रा झालता. मग ते पोत्राने मला असं इथं मारलं. मला तर काहीच लागलं नाही. म्हणून तसंच ते हवेत येत असतात. ते तर कधी पण येऊ शकतात. कधी पण. ते पण कशासाठी येऊ शकतात ते अभ्यास करतात. कशासाठी ते पण असा वेगळा अभ्यास करतात. असा नाही असं वाचन करणे असा नाही अभ्यास करत. ते बघतात कुठे आहे कुठे नाहीये. मग ते पैसे घेतात आणि सगळ्यांकडून पैसे घेतात. ते पैसे घेण्यासाठीच ते असं हे करतात. एकमेकाच्या घरी जातात. ते पण ती बाई ढोल वाजवते आणि त्या पोत्राच्या पायात घुंगरू असते मोठे मोठे. मग ते जाताना ते घुंगरू वाजतात. मग आणि त्या कपाळावर त्या पोत्राच्या तिथे असा गंध पण असतो आणि तसा घुंगरू पट्टा असं पण असतो आणि तसे कपडे लावलेले असतात. मग तसं असतात पोत्रच. आणि ती बाई असा गळ्यात ढोल घातलेला असतो आणि इकडचा हात असा असतो आणि एका हातात काठी असते आणि ती वाजवते. मग असं असतं पोत्रास आणि ती बाई. धन्यवाद. ते पोत्राला घाबरायचं का आपण? त्या पोत्राला घाबरायचं नाही. बिलकुल नाही घाबरायचं. कशामुळे नाही घाबरायचं? कारण ती काय करत नसतो. फक्त पैसे मागत असतो. तो आपल्या सारखाच असतो ना?